नमस्कार. प्रमोद सत्ते ऑफिशियल चॅनल. कसे आहात आपण? आपण मस्तच असाल, मजेतच असाल. आज मी एक नवीन विषयावर बोलणार आहे. आपल्याला आवडल्यास आपण लाईक, शेअर व कमेंट्स कराव्यात ही नम्र विनंती. सन्माननीय परिवहन मंत्री यांनी मराठी सक्ती हा एक विषय हाती घेतलेला आहे. त्यांनी सर्व रिक्षेवाले, टॅक्सीवाले आणि परमिटच्या गाड्या चालवणाऱ्या लोकांना मराठीमध्ये, महाराष्ट्रामध्ये मराठीतच बोला अशी सक्ती केलेली आहे. ही मला तरी योग्यच वाटते. या सक्तीची गरजच आहे. सन्माननीय मनसे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे हे कित्येक वर्ष या सक्तीबद्दल बोलत होते. त्याचं कारणही असंच आहे की जे लोक मराठीमध्ये बोलू शकतात, किमान आपल्या व्यवसायापुरते तरी मराठीमध्ये बोलू शकतात, त्याच लोकांना महाराष्ट्राची जाण आहे आणि महाराष्ट्राबद्दल अभिमान आहे हे आम्ही समजू शकतो. महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा वेळेला भाषा न समजण्यामुळे काही प्रश्न उत्पन्न होतात. काही वेळेला मुंबईसारख्या ठिकाणी, पुण्यासारख्या ठिकाणी किंवा शहरी भागामध्ये किंवा इतर भागामध्ये काही वेळेला काही रिक्षा म्हणा, कॅब म्हणा, कशातही म्हणा, महिला प्रवास करतात तेव्हा त्यांना वाईट अनुभव येतात काही वेळेला. पण हे जे वाईट अनुभव ज्यांच्याकडनं येतात ते जास्तीत जास्त लोक आजपर्यंत जे सापडलेले आहेत ते परप्रांतीयच आहेत. त्यांना जर मराठी येत असतं तर त्यांना मराठी महिलेबद्दल अभिमान वाटला असता, महाराष्ट्राबद्दल अभिमान वाटला असता. आणि महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला राहायचं तर मराठी यायलाच पाहिजे. मराठी हे बोललंच केलं पाहिजे. जसं परिवहन मंत्र्यांनी मराठी ही सक्ती केली त्याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे. त्यांना अजून एक माझी विनंती आहे की सर, प्रत्येक रिक्षावाल्याला, प्रत्येक टॅक्सीवाल्याला भाडं नाकारू नये या संदर्भात पण तंबी देण्यात यावी असे मला वाटते. आज 15 लाख रिक्षावाल्यांनी विचार केलाय की आम्ही संपावर जाणार कारण आम्हाला मराठीची सक्ती केली म्हणून. अहो, 15 लाख रिक्षेवाले संपावर गेले म्हणून महाराष्ट्र बंद पडणार नाहीये. आज एकेका घरामध्ये 2-2, 4-4 परमिट घेता, परमिट स्वतःच्या नावावर घेता, रिक्षा दुसऱ्याला चालवायला देता आणि स्वतः नुसतं परमिट घेता, परमिटचे पैसे दुसऱ्याकडनं घेता. हे असले धंदे तरी बंद होतील. ज्याला खरंच गरज आहे, जो खरंच बेकार युवक असेल किंवा कोणी असेल त्याला गरज आहे, त्यालाच परमिट देण्यात यावे. एकेका घरामध्ये 5-5, 6-6, 10-10 परमिट तुम्ही देता. का देता? आज तुम्ही परीक्षा पद्धत आहे तर परीक्षेमध्ये तुम्हाला कळत नाही की या घरामध्ये किती परमिट जातात. पण आज 15 लाख रिक्षेवाले जाणार आहेत संपावर, किंवा महाराष्ट्रामध्ये कितीतरी लाख रिक्षेवाले असतील. या एवढ्या ज्या रिक्षा एकत्र केल्या तर त्यातल्या कितीतरी रिक्षेवाले हे एकाच घरातले 4-4, 5-5 परमिटवाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये असा कायदा पण आणावा की प्रत्येक घरात एकच परमिट दिलं जाईल. म्हणजे जो खरा रिक्षेवाला किंवा धंदेवाला आहे त्याला त्याची जाण येईल आणि तो भाडे नाकारणार नाही. अशी पण माझी एक नम्र विनंती आहे. महाराष्ट्रात राहायचं तर मराठी ही सक्ती असायलाच हवी आणि मराठीतच बोललं पाहिजे, मराठी यायलाच पाहिजे. त्याचप्रमाणे मराठी घरातल्या लोकांनी सुद्धा रस्त्यावर फिरताना, विशेष करून तरुणींनी रस्त्यावरनं फिरताना, व्यवसायवाले जे असतात
मग रिक्षावाले असो, फेरीवाले असो किंवा कोणतेही असो, त्यांनी महाराष्ट्रामध्ये तरी व्यवसायवाल्यांशी मराठीतच संवाद साधावा. आमच्या कॉलेज तरुण उतरतात आणि कॉलेज तरुण एखाद्याला मराठी येत असलं तरी त्याला विचारतात, अरे भाई ये कितने को है? ये गलत है. त्याला विचारा हे किती रुपयाला आहे, तो सांगेल. काही वेळेला असं जाणवतं की एखादा हिंदी भाषिक मराठी बोलतो पण मराठी भाषिक हिंदी बोलायला जातो. असे का? याच्यावर पण काहीतरी सुधारणा व्हायला पाहिजे असे मला वाटते. परत महाराष्ट्रामध्ये मराठी ही सक्ती व्हायलाच पाहिजे आणि मराठीच बोललं गेलं पाहिजे ही माझी भावना आहे. नमस्कार. आपल्याला जर माझं मत आवडलं असेल तर आपण माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब व कमेंट्स द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.